कोकणसाद लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आपण आता आहोत वरवडे गावामध्ये। शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका आयोजित शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक भव्य रॅली दरवर्षी निघते। युवा नेते प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली दरवर्षी निघत असून यंदा या रॅलीचं 9वं वर्ष आहे। गेली 9 वर्ष सातत्याने या रॅलीचे आयोजन केलं जातं। सद्यस्थितीत ही रॅली वरवडे ते कणकवली अशी होणार आहे। याच निमित्ताने आपण आता वरवडे गावामध्ये एकंदर बघितलं तर इकडे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत। सध्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे। मोठ्या संख्येने इकडे दुचाकी लागलेले आहेत। विशेष म्हणजे शिवरायांच्या वेशातील मावळे दिसत आहेत। माफ करा, शिवरायांचे मावळे दिसत आहेत। बाल शिवाजी इकडे दिसत आहेत। शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते दिसत आहेत। युवा नेते प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली होत असते। ते सुद्धा समोर दिसत आहेत। सर्व कार्यकर्ते आहेत। आता या रॅलीचा शुभारंभ होतो आहे। त्याच निमित्ताने आपण काही कार्यकर्त्यांशी थोडासा संवाद साधणार आहोत। दरवर्षी रॅली होत असते। आपल्यासोबत इब्राहिम शेख आहेत। शेख साहेब, दरवर्षी रॅली होत असते। युवा नेते प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली आपण ही रॅली काढत असतो। तर रॅलीविषयी काय सांगा? रॅली म्हणजे दरवर्षी आम्ही काढतो। आज 9 वर्ष झाले आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे। आपल्यासोबत निसार शेख सुद्धा आहेत। विशेष म्हणजे रॅलीचं वैशिष्ट्य आहे, ही रॅली सर्व पक्षीय आहे। सर्व पक्षाची मंडळी इकडे असतात। तसंच अगदी या रॅलीमध्ये विविध धर्माचे विविध जातीचे लोकही मोठ्या संख्येने सहभागी असतात। अर्थात ही रॅली खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, सर्व धर्म समभाव, त्यानुसार ही रॅली चालते आहे। आपल्यासोबत निसार शेख सुद्धा आहेत। निसार भाई, दरवर्षी आपण ही रॅली करत असता, तुम्ही त्याविषयी काय सांगाल? लोकांचा खूप उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि आज 9 वर्ष लागोपाठ आम्ही हे रॅली करत आहोत आणि खूप आनंद होतो आम्हाला सगळ्यांना। सगळं आपण एकत्र मिळून करतो त्याबद्दल प्रताप भोसले असेल, कान्हा मालनकर, सुभा मालनकर, इब्राहिम शेख, बरेचसे आमचे लोक मित्रमंडळी आम्ही एकत्र मिळून हे साजरे करतो। भोसले साहेब आम्हाला मार्गदर्शन प्रत्येक वेळी करतात। सगळ्यांचे मी धन्यवाद देतो। शिवजयंती उत्सव समितीचं हे रॅलीचं यंदाचं 9वं वर्ष आहे। पुढील वर्षी ही रॅली दशकपूर्ती गाठणार आहे। अर्थातच सध्या जर आपण गर्दी पाहिली तर मोठ्या संख्येने दुचाकी स्वार तिकडे दिसत आहेत। दुचाकींच्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। दुचाकींच्या मोठ्या संख्येने रांगा लागलेल्या आहेत। अगदी मोठ्या रस्त्याने रांगा लागलेल्या आपल्याला आता दिसत आहेत। आपले कॅमेरामन साहिल बागवे आपल्याला ज्या दुचाकीच्या रांगा लागलेल्या आहेत त्या दाखवत आहेत। दुचाकींवरती सर्वत्र भगवे झेंडे दिसत आहेत। विशेष म्हणजे दर्शनीची गाडी आहे, त्या गाडीमध्ये शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो लक्षवेधी दिसतो आहे। विशेष म्हणजे या रॅलीमध्ये जे महिला शिवभक्त आहेत त्यांची संख्या काही कमी नाहीये। एक मोठा उत्साह इकडे सध्या दिसून येतो आहे। सातत्य राखणं चालू ठेव खूप अवघड काम आहे। मोठ्या उत्साहाने सहभागी झाला। दरवर्षी आपण सहभागी होतात। यावर्षी एक विशेष म्हणजे जवळपास 200 अधिक आपल्यासोबत मागे 9405 गाडी काय 31 95 71
तर अशा प्रकारचा एकोप्याचा आणि सामाजिक एकतेचा संदेश जो आहे तो या रॅलीच्या माध्यमातून दिला जातोय. आपण पाहतोय की इथं श्रीफळ वाढून नाना मालणकर यांच्या हस्ते या भव्य रॅली जी आहे ती इथं उद्घाटन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी! जय भवानी! जय शिवाजी!
शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांची वरवडे येथे नुकतीच सुरू झालेली रॅली आता कलमड बाजारपेठेमध्ये दाखल झालेली आहे. वरवडे येथे या रॅलीचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते कान्हा मालवणकर यांच्या हस्ते झाला. यावेळी अर्थातच सर्व उपस्थित होतेच. आता ही रॅली कलमड बाजारपेठेमध्ये दाखल झालेली आहे. कलमड बाजारपेठ इथे या रॅलीचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळी मंडळी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये दस्तूरखुद्द कलमडचे सरपंच संदीप मिस्त्री, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांचाही समावेश आहे. अर्थातच ही रॅली आता कलमड बाजारपेठमध्ये दाखल झाल्यानंतर कलमड बाजारपेठ पूर्णपणे या रॅलीने आता व्यापलेली आपल्याला दिसत आहे. शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्या रॅलीमध्ये शिवभक्तांचा उत्साह पाहिला तर तो अर्थातच लाजवाब आहे. विशेष म्हणजे पुरुष कार्यकर्ते आहेतच, मात्र सोबतच महिला शिवभक्त आहेत. त्यांची संख्या काही कमी नाही. सद्यस्थितीत कलमड बाजारपेठेमध्ये ही रॅली आल्याच्या नंतर कलमड बाजारपेठेला अगदी असं उत्साहाचं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं आहे. सर्वत्र भगवे झेंडे दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवरती इकडे अनेक जे कार्यकर्ते दिसत आहेत. आपल्यासोबत कलमडचे माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर आहे. स्वप्नीलजी, दरवर्षी शिवजयंती उत्सवानिमित्त कणकवली तालुका शिवजयंती उत्सवानिमित्त ही जी शिवजयंती उत्सव समिती कणकवली आहे त्यांच्या वतीने दरवर्षी रॅली आपण आयोजित करत असतात. या रॅलीचे तुम्ही सुद्धा सक्रिय सभासद आहात. काय सांगाल याविषयी? दरवर्षी ही रॅली इथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात येते. सर्व शिवभक्तांना परत एकदा शुभेच्छा. त्यानिमित्ताने सर्व युवकांनी ही बाईक रॅली केलेली आहे. प्रताप भोसले असतील आमचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 9 वर्ष आम्ही इथे सर्वजण या रॅलीत सहभागी होतो. त्याबद्दल सर्वांचे आभार आहेत. वाडीतील सर्व ग्रामस्थ असतील, वरवडे गावातील ग्रामस्थ असतील, हे सर्वजण या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता ही जी रॅली आहे ही रॅली पुढे आता कलमड बाजारपेठ एक शिवजयंती उत्सव आहे. या उत्सवामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी आता ही रॅली जात आहे. कलमड बाजारपेठ येथे सुद्धा कलमड शिवजयंती उत्सव समिती कलमड यांच्यातर्फे एक शिवजयंती उत्सव सुरू आहे. शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांचे जे अध्यक्ष आहेत युवा नेते प्रताप भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते कान्हा मालवणकर या दोघांचे हस्ते येथील शिवपुतळ्यामध्ये आता पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. आणि अर्थातच शिवजयंती उत्सव समिती कलमड यांच्या वतीने शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांची जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तची रॅली आहे या रॅलीचं अर्थातच शिवजयंती उत्सव समिती कलमड
जय भवानी जय भारी शॉट येणार एक आता भारी शॉट येणार Okay,
शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य दुचाकी रॅली आहे. जी रॅली आता कणकवली बाजारपेठेमध्ये दाखल झालेली आहे. कणकवली बाजारपेठ येथे शिवजन्मोत्सव उत्सव इकडे साजरा होत आहे. या ठिकाणी कणकवलीचे नगरसेवक रुपेश नार्वेकर, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर असे सर्व उपस्थित आहेत. कन्हैयाजी, कोकणात लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांच्यातर्फे दरवर्षी जी मोटारसायकल रॅली होत असते, अर्थात ह्या रॅलीचं दरवर्षी तुम्ही स्वागत करत असता. ह्या रॅलीच्या आयोजनाविषयी काय सांगाल? प्रताप भोसले युवा नेते आहेत, त्यांचं नेतृत्व या रॅलीला लाभलेलं आहे, त्याविषयी काय सांगाल? छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं गेली कित्येक वर्ष हे पंचक्रोशीतून गाड्याने मिरवणूक काढतात आणि मोठ्या संख्येने शिवछत्रपती प्रेमी यामध्ये उपस्थित असतात आणि हे सातत्याने कायम ठेवलेले आहे आणि याच्यामुळे एक वातावरण या शहरामध्ये चांगल्या प्रकारे भगवमय होत आहे, याचा आनंद भरपूर होत आहे. अर्थातच युवा नेते प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही रॅली आहे. रॅलीचं हे 9वं वर्ष आहे. सलग 9 वर्ष एक यशस्वी आयोजन या रॅलीने केलेलं आहे. आता ही रॅली कणकवली बाजारपेठेमध्ये जात आहे. कणकवली बाजारपेठ येथे महापुरुष मित्रमंडळाचा कार्यक्रम सुरू आहे. तेथे सुद्धा या रॅलीचं आता पुढे स्वागत होणार आहे.
नाही, नाही,
शिवजयंती उत्सव समिती कणकवली आयोजित शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्यची दुचाकी आणि चारचाकी रॅली आहे. ही रॅली आता कणकवली बाजारपेठ ओलांडून कणकवली शहरातील जो छत्रपती शिवाजीनगर आहे, शिवाजीनगर उत्कर्ष मंडळ यांच्यातर्फे जो शिवजयंती उत्सव साजरा होतो, या उत्सवामध्ये आता ही रॅली दाखल झालेली आहे. या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीचे जे संकल्पक आहेत प्रताप भोसले यांच्यासह उर्वरित सर्व ते कार्यकर्ते आहेत, यांचं आता इकडे स्वागत सुरू आहे. शिवाजीनगर उत्कर्ष मंडळ कणकवली यांचे अनेक सदस्य इकडे उपलब्ध दिसत आहेत, ज्याच्यामध्ये उमेश वाडके माजी नगरसेवक हे देखील उपस्थित आहेत इथे. अर्थातच शिवाजीनगर उत्कर्ष मंडळ कणकवली यांच्यातर्फे रॅलीचं मस्त स्वागत झालेलं आहे. याच निमित्ताने आपल्याशी बोलण्यासाठी आहे शिवाजीनगर उत्कर्ष मंडळाचे सदस्य उमेश वाडके माजी नगरसेवक. उमेशजी, गेली 9 वर्ष सातत्याने शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांच्यातर्फे गेली 9 वर्ष सातत्याने असं रॅलीचं आयोजन केलं जात आहे. रॅलीचे 9 वर्ष आहे, याविषयी सर्वप्रथम उमेशजी तुम्ही काय सांगाल? गेली 9 वर्ष आयोजन सुरू आहे रॅलीचं, त्याविषयी नेमकं काय सांगाल? रॅली आपल्याकडे 9 वर्ष सतत रॅली येते. इथे येऊन शिवाजी महाराजांना हार अर्पण करून नंतर रॅली पुढे जाते आणि नेहमीच आम्ही त्यांचं योग्य स्वागत करतो आणि नेहमी या कार्यक्रमाला फार म्हणजे कौतुक वाटतं या कार्यक्रमामध्ये रॅलीबद्दल. युवा नेते प्रताप भोसले यांचं याच्यामध्ये कायम नियोजन
शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वरवडे ते कणकवली अशी जी दुचाकी आणि चारचाकी रॅली जी आयोजित करण्यात आली होती. अर्थातच ही दुचाकी चारचाकी रॅली अत्यंत भव्य झाली होती. शेकडो दुचाकी स्वार, शेकडो चारचाकी स्वार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये अर्थातच सर्व जे शिवभक्त होते त्यांचा उत्साह प्रचंड अभाव होता. आणि अर्थात ही रॅली जे समारोपाचं ठिकाण आहे कणकवली शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये आता ही रॅली दाखल झालेली आहे. विशेष म्हणजे कणकवली चौकामध्ये सध्या एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तोही कार्यक्रम सुरू आहे. आणि अर्थातच आता प्रताप भोसले जे शिवजयंती उत्सव समिती कणकवली या रॅलीचे माफ करा या समितीचे जे प्रमुख आहेत ते आता येथे दाखल झालेले आहेत. कणकवली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे येथे छत्रपती या पुतळ्याला आता शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे आता पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेलेले आहेत. शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या उपस्थितीमध्ये कान्हा मालणकर आणि संजय साळसकर जे शिवजयंती उत्सव समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत हे दोघे आता पुष्पहार अर्पण करत आहेत. शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांच्यातर्फे दरवर्षी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचं आयोजन केलं जातं. सलग 9 वर्षे ही रॅली सुरू आहे. 2018मध्ये या रॅलीला प्रारंभ झाला होता. हो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. हर हर शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अर्थातच दरवर्षी भव्य दुचाकी आणि चारचाकी अशा रॅलीचं आयोजन केलं जातं. गेली 9 वर्षे ही रॅली अगदी कोणताही खंड न पडता सुरू आहे. अर्थातच ही रॅली ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असते ते शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मराठा समाजाचे युवा नेते प्रताप भोसले हे आपल्यासोबत आहेत. वरवडे ते कणकवली अशी रॅली झाली. आपण सर्वांनीच पाहिली की या रॅलीमध्ये शेकडो दुचाकी स्वार आणि चारचाकी स्वार सहभागी झाले होते. अर्थातच या रॅलीमध्ये शिवभक्तांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. त्याचविषयी आपण बोलतो आहोत शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्याशी. प्रताप भाई, कोकणात लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. गेली 9 वर्ष तुम्ही या रॅलीचे आयोजन करत आहात, त्याविषयी काय सांगा? सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श दिलेला आहे, आदर्श घडवून दिलेला आहे, त्या आदर्श घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहोत. सर्व जाती, सर्व धर्मातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही महाराजांवरती वाटचाल करत आहोत. एक महत्त्वाचा मुद्दा इकडे नमूद करावा असा वाटतो. या रॅलीमध्ये ही रॅली एकतर कुठल्या पक्षाची नसते, सर्व पक्ष या रॅलीमध्ये सहभागी असतात. दुसऱ्या बाजूला जसे सर्व पक्षीय असतात तसे सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक, थोडक्यात ही रॅली खऱ्या अर्थाने शिवभक्तांची होते. अगदी मला मुस्लिम बांधव ही रॅलीमध्ये दिसले, ख्रिश्चन बांधवही दिसले. याविषयी काय सांगा? सामाजिक जे स्वास्थ्य आहे, जाती धर्मातलं जे स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य योग्य पद्धतीने टिकून राहावं हा या रॅलीचा हेतू आहे. प्रताप भाई, गेली 9 वर्षे ही रॅली आयोजित करत आहात आपण. ही रॅली आता दशकपूर्तीच्या उंबरठ्यावरती आहे. अर्थातच पुढच्या वर्षीची रॅली होणार आहे. त्यावेळी ह्या रॅलीला 10 वर्षे पूर्ण होणार आहेत. याविषयी काय सांगा? कधीच काळ पुढे सरकला तो म्हणजे शब्दात व्यक्त करणं म्हणजे फार कठीण आहे. पण ज्या हेतूने जे सुरुवात केलेली आहे तो हेतू मात्र तसाच स्थिर राहिलेला आहे. हा आनंद आहे. आणि 10वं जे वर्ष आहे ते फार म्हणजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि आम्ही इतर सामाजिक कार्यक्रम राबवणार आहोत. याविषयी आणखी एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो. गेली कित्येक वर्ष, जवळपास 15 ते 20 वर्ष तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. मराठा समाजाच्या अनेक संघटना आहेत ज्यांचे तुम्ही पदाधिकारी राहिलेले आहात. संभाजी ब्रिगेडसारख्या महाराष्ट्रातील एका खूप मोठ्या संघटनेचे तुम्ही जिल्हाध्यक्ष होता. अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लक्षवेधी चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. प्रश्न असा आहे, भविष्यामध्ये राजकारणात येण्याची इच्छा आहे की नाही? मला समाजकारणातच राहू द्या. उगाच ह्या निमित्ताने, शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने तुम्ही राजकीय विषयाला जन्म घालू नका. एक शेवटचा प्रश्न. गेली 9 वर्ष रॅलीचे आयोजन करत आहात तुम्ही.
शिवाजी महाराजांचे विचार जे सदैव जिवंत राहावेत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. या निमित्ताने तुमच्यासोबत असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने इकडे असतात. हे कार्यकर्ते असतील किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक पिढ्या ज्या घडत आहेत कार्यकर्ते म्हणून, मग ते मराठा समाजातील असतील किंवा बहुजन समाजातील असतील किंवा शिवभक्त असतील, या सर्वांना काय संदेश द्या? एक महाराजांचा जो एकात्मतेचा जो संदेश आहे तो संदेश आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ मासाहेब, छत्रपती संभाजी महाराज हे डोक्यावरून घेऊन नाचण्याची म्हणजे वस्तू नाही आहे. ही म्हणजे व्यक्ती आहेत त्या डोक्यात घालण्याची गरज आहे. त्यांचे विचार, त्यांचे आचरण, त्यांनी जे हिंदवी स्वराज्य जे निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य कसं होतं, काय होतं, त्याचा तरुण पिढीने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि नुसता अभ्यास करणं गरजेचं नाही तर त्या वाटेवरती चालणं आवश्यक आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढील वर्षी हीच रॅली, या रॅलीला 1 दशक पूर्ण होणार आहे, त्यासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. हे होते प्रताप भोसले शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष. शिवजयंती उत्सव समितीतर्फे गेली 9 वर्ष अशी रॅली आयोजित केली जात आहे. ही रॅली वरोडेतून सुरू झाली होती. वरोडेतून सुरू झालेली रॅली मग पुढे कलमड बाजारपेठेमध्ये दाखल झाली. तिकडून मग ती कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये दाखल झाली. तेथून ती रॅली बाजारपेठ मार्गे कणकवली शहरातील शिवाजीनगर येथे गेली होती. शिवाजीनगर येथे ही रॅली गेल्याच्या नंतर तेथून ही रॅली कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दाखल झालेली आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्प अर्पण करून या रॅलीचा आता समारोप झालेला आहे. या रॅलीचं एक वैशिष्ट्य आहे, ही रॅली एकतर गेली 9 वर्ष सलग सुरू आहे. या रॅलीमध्ये पर्टिक्युलर कुठल्या तरी पक्षाचे किंवा कुठल्या तरी जातीचे किंवा कुठल्या तरी धर्माचे नव्हे तर सर्व पक्षीय, सर्व जातीचे, सर्व धर्मीय शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी असतात. अर्थातच या पाठीमागे हे जे चोख नियोजन असतं त्याच्या पाठीमागे सर्वाधिक मोठी मेहनत आहे, सर्वाधिक मोठं जे काम आहे ते शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांचं आहे. हीच रॅली आता पुढील वर्षी 1 दशक ओलांडणार आहे. तर पुढील वर्षी देखील अशीच उत्साहाने आपण रॅली करणार आहोत असंही त्यांनी या निमित्ताने सांगितलं आहे. अर्थातच वरवडेतून सुरू झालेली शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांची ही रॅली आता कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आता समाप्त झाली आहे. अर्थातच या रॅलीचा आता इकडे समारोप होत आहे. मात्र कोकणच्या प्रत्येक बातमीसाठी आपण पाहत राहा कोकणचं नंबर 1 चॅनल कोकणात लाईव्ह. धन्यवाद.